महानगरपालिकेत महापौरांचा जनता दरबार, 15 दिवसांचा अल्टिमेटम आणि तक्रारींचा डोंगर. आता अधिकाऱ्यांची पळापळ. कोल्हापूरच्या नूतन महापौर रुपाराणी निकम यांनी आपल्या कार्यकाळाची धडाक्यात सुरुवात केली असून पहिल्याच जनता दरबारात महापालिका प्रशासनाचे कान टोचले आहेत. नागरिकांना तक्रारी घेऊन पालिकेपर्यंत यावे लागते ही खेदाची बाब आहे, असे म्हणत महापौरांनी दाखल झालेल्या 136 तक्रारी येत्या 15 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे कडक निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे सुस्त प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. जनता दरबाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद. दर महिन्याच्या 5 तारखेला जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्याच्या निर्णयानुसार आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे या दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. यावेळी शहराच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांचे गाऱ्हाणे महापौरांसमोर मांडले. आरोग्य, नगररचना आणि इस्टेट विभागाच्या तक्रारींचा यामध्ये मोठा ओघ पाहायला मिळाला. तक्रारींचा लेखाजोखा आणि महापौरांची ग्वाही. या जनता दरबारात एकूण 136 अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने नगररचना 28, शहर अभियंता 23, आरोग्य 22 आणि इस्टेट विभाग 18 यांशी संबंधित तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक होते. याशिवाय पाणी पुरवठा, घरफाळा आणि अतिक्रमण विभागाकडेही नागरिकांनी बोट दाखवले आहे. न्यायालयीन आणि तांत्रिक बाबी वगळता इतर सर्व प्रश्न 15 दिवसांत सुटलेच पाहिजेत, असा सज्जड दम महापौरांनी भरला आहे. प्रशासकीय फौजफाटा उपस्थित. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जनतेचा विश्वास सार्थ ठरेल आणि त्यांच्या अपेक्षांना तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देत महापौरांनी कोल्हापूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. माझी महापौर म्हणून निवड जेव्हा झाली तेव्हाच मी हा निर्णय घेतला होता की दर महिन्याच्या 5 तारखेला जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत डायरेक्ट यावेत आणि मग प्रशासन आणि सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने लवकरात लवकर त्या प्रश्नांचं सोल्युशन निघावं हा उद्देश होता. आणि त्या उद्देशाचाच एक भाग म्हणून आज 5 तारीख आणि दिलेला शब्द पाळणं हे माझ्याकडे असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी जनता दरबार घेत आहोत. खरं तर खूप खंत वाटते या गोष्टीची की कोल्हापूर जनतेला अशा पद्धतीनं जनता दरबार घ्यावा लागतो. परंतु काही त्रुटी प्रशासनाच्या असतील किंवा काही त्यांच्या अडचणी असतील, या सगळ्या लक्षात घेऊन येणाऱ्या लवकरच्याच काळामध्ये त्यांच्या ज्या काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील त्या फक्त आणि फक्त केवळ 15 दिवसामध्ये. आणि मग एखादा जर काही न्यायालयीन प्रविष्ट भाग असेल तर तो थोडासा लेंदी होईल, पण केवळ 15 दिवसाचा कालावधी मी प्रशासनाला देत आहे. आणि आता मी सध्या ऍक्शन मोडवरती आहे. खूप चर्चा, खूप गप्पा झालेल्या आहेत आणि आता सोल्युशन हे एकच केवळ त्याचं उत्तर असणार आहे.